आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम हा वाखरी पालखी तळावर असतो। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता जाऊन या पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सर्व सुखसुविधांची पाहणी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। आपण या ठिकाणी पंढरपूरच्या वाखरी पालखी तळाच्या मुक्कामाच्या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण बघू शकताय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत। त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, जिल्हा परिषदेचे सीओ आहेत आणि या ठिकाणी जिथे पालखीचा शेवटचा मुक्काम असतो त्या ठिकाणच्या ज्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची पाहणी या ठिकाणी स्वतः पालकमंत्री महोदय करतायत। आज ते अकोल्यावरून येऊन या ठिकाणी मध्यरात्री या ठिकाणी त्यांचा पाहणी दौरा चालू आहे। वाखरीचा हा पालखी तळ यावेळेस मॉडेल पालखी तळ म्हणून या ठिकाणी विकसित केलेला आपण पाहू शकता। या ठिकाणी स्वच्छ असं हे पालखी तळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कुठेही घाण दिसत नाही। आज पाऊस झाला पण पावसाचं पाणी देखील या ठिकाणी कुठेही साठलेलं दिसत नाही, कारण मुर्मीकरण मजबूतीकरण या ठिकाणी या पालखी तळाचं केलेलं आहे। या ठिकाणी जी झाडं आहेत त्या झाडांना देखील कलर देण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे बघू शकता झाडांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं लाइटिंग या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसते आणि त्यामुळे कुठेतरी हा पालखी तळ एक मॉडेल पालखी तळ, पर्यावरण पूरक पालखी तळ आणि स्वच्छतामय असा पालखी तळ या ठिकाणी विकसित करण्यात यावर्षी प्रशासनाला यश आलेलं आहे। आणि याच ठिकाणी दशमीला मानाच्या सर्व पालख्या एकत्र येणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील। त्यासाठी हा शेवटचा पालखी तळ हा पंढरपूरच्या आषाढी यात्रेतला महत्त्वाचा पालखी तळ आहे आणि याचीच पाहणी करण्याकरिता तब्बल रात्री 12 वाजता या ठिकाणी स्वतः पालकमंत्री आपल्या सर्व प्रशासनाला घेऊन आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।